दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील 26वा वर्धापन दिन पार पडला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। अजित पवार, आज तुम्ही जॅकेटमधील वाघ, वाघाचं कातडं पांघरून कुणी वाघ होत नाही। सुनील तटकरेंचं जयंत पाटील यांना प्रत्युत्तर। कधी कधी प्रवक्ते आमदार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर बोलतात, त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात। वरिष्ठ बोलतील असं सांगा, आम्ही बोलायला खंबीर आहोत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील। प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे। आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून अजित पवारांचा लाडक्या बहिणींना शब्द। आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यात आहे। महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकीमध्ये जीवाचं रान करा, अजित पवारांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचं आहे। 4 महिने निवडणुकीला आहे, बघता बघता दिवस जातील। मग असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, काही नाही। कसेही प्रभाग पडू द्या, आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे। कुणाला तरी दादांची आठवण येते, ज्यांना दादांची आठवण येते तो भाग आपण सोडूया। सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंना टोला, तर लाडके दादा म्हणून अजित पवारांना लोकमान्यता मिळाली, तटकरेंचं वक्तव्य। आकाशातील हिरा दादाच आमचा खरा, दादांना उच्च पदावर पाहायचं आहे। दादा, तुम्ही तक करू नका, आम्ही बेधडक, आमच्यावर सोडून द्या। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला 1 नंबरला आणायचं आहे, हसन मुश्रीफ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात, मी पैसे खिशात घेऊन बसतोय का? शिंदेंच्या शिवसेनेवर अजित पवारांचं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून अप्रत्यक्षपणे वक्तव्य।